गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली, कशा आहात सगळे. तर बघा, मी ठेवलं आहे बरंच, माझा फ्रीज भरलं आहे. तर आपली डाळ भात उरलेलं आहे आणि बाजूलाच मलाई पण आहे आणि इकडं पण आपले काजू बदाम, तर खजूर पण आहे. खजूर कोणी खात नाही, जाम आहे. मसाले मी फ्रीजमध्येच ठेवते, कारण काय ना, इथं मुंबईमध्ये ना फंगस लागतं. फंगस म्हणजे कसं, घाम येतो ना, तर घाम आल्यामुळं काय ना, मसाले आपले खराब होतात. तर मग मी फ्रीजमध्येच मसाले ठेवते. बरेच मसाले मी जे पॅकेट उरलेले अर्धे अर्धे ते मी फ्रीजमध्ये ठेवते. तर इथं पण बघू शकता आपले मसाले सगळे, किचन किंग वगैरे बघा, इथं पण सगळे मसाल्याचे. आणि खाली आपली चिंच आहे भरपूर सारी, कॉर्नफ्लॉवर आटा आहे, बाजूला तसा मसाला आहे. आणि याच्यामध्ये 1 किलो खोबरं आहे आणि आपल्या भाज्या आणून ठेवावं लागतं. सोबतच काजू बदाम आणले होते मी, म्हणजे मिस्टरांनी घेऊन आले होते काजू बदाम एवढे सारे. आणि हे पण काजू बदाम आहे, इथं बघू शकता, हे पण काजू बदाम आहे. तर हे मी वापरते, हे आत्ता आणलेले. सोबतच मध्ये ताक ठेवलं आहे, ताक भरून एक पातेलं भरून ठेवलं. याच्यामध्ये दूध आहे, आपलं बटर आहे, थोडीशी डाळ उरली, खाली पिठाची कढाई, पीठ मळून ठेवलेलं होतं. याच्यामध्ये आपलं ठेचा मिरची बनवून ठेवलेली, याच्यात मलाई आहे आणि आमच्या डॉगीचं भात आहे. आणि वर पण मसाले आहे, आपले गरम मसाले, धने. तर मी बनवते आता पोहे बनवते म्हटलं, कारण काय ना, थोडी भाजी उरली होती, गवारी शेंगा आणि ठेचा. बघा ठेचा, हा ठेचा उरला होता. तर मी म्हटलं चला आता काय करायचं, तर पोहे बनवून घेते थोड्याशा नाश्त्याला, कारण मला तर नाही आवडत दुधाचा चहा जास्त. तर मी काळाच बनवणार आहे पोह्यासोबत खायला. जे आपण पोहे भिजून ठेवलेत, आणि तशी एक डॉगीला चपाती पण काढून ठेवलेली. आपले पोहे चांगले भिजून झाले, बघू शकता, असे मोकळे मोकळे झाले. हे बघा, आपण हे पोहे पण टाकून घेऊया. पोहे खायला चिलकंटा येतो. पोहे काल मी बनवलेला डोसा सांबर खाल्लेलं. जास्त तेल नाही घालायचे, नाही तर काय होतं ना, चिपचिपे चांगले नाही लागत पोहे. तर मी कमीच तेल घातलं. बघा, मस्त असे कलर आला बघा पोह्याला. आता मी ठेचा आणि गवारीच्या शेंगा आणि सोबत मी बनवल्या होत्या सकाळी चपात्या. ते बघू शकता, डब्यात नाही ठेवल्या मी चपात्या. हे बघा, चपात्या किती बनवल्या, भरपूर साऱ्या चपात्या बनवल्या. हे बघा, आणि हे मी घरच्या तुपाच्या बनवल्या आज, कारण तूप मी वरून नाही लावलेलं. तर हे बघा, मस्त अशा चपात्या बनवून सकाळी टिफिन द्यायचा होता ना, म्हणून मी सकाळी चपात्या जास्त बनवल्या. हे बघा, कालची जी आपली मलाई निघाली होती, दुधाची मलाई, त्याच्यापासून आपण बनवली होती मिठाई. तर मिठाई मी अशी कट केली होती बघा, अशी कट केली होती आणि एकच नंबर मिठाई झाली खायला. तर एवढी खाल्ली, एवढी संपली आहे. आता हे थोडीच उरली, तर आता बघू मुली खातील थोड्या वेळाने. तर रबडी मलाई झाली. मलाईची आपण घरी जे तूप काढलं होतं त्याची वाली बनवली होती. तर इथं बघू शकता, तूप कालचं काढलेलं बरणीमध्ये. ही अर्धा किलोची बरणी आहे, तर अर्धा किलो भरून उरलेलं थोडं तूप तर मी दुसऱ्या बरणीमध्ये काढून घेतलेलं आहे. आणि हे पण आहे, पण हे मी वापरत नाही जास्त करून. हे डाळ, आपलं मार्केटमधलं डाळ तूप आहे, तर हे पण भरपूर सारं आहे, पण मी जास्त नाही यूज करत हे पण. तर इथं माझा कॅमेरा लागलेला असतो, इथं मी समोर कॅमेरा लावते.
बघू शकता. आणि इथून मी शूट करते कारण मला जागा कमी पडते, खूपच कमी पडते. तर हा जो स्टँड आहे याच्यात मी मोबाईल लावते आणि वर जी रिंग लाईट आहे याचं मी अंधार पडतो म्हणून ती रिंग लाईट लावते. तर आता मी गवारीची शेंगा गरम करून घेते खायला. लय भूक लागली, रात्री जेवले नव्हते. तसंच माझं इथं कांद्याचं ट्रे हा बघू शकता. याच्यात मी लसूण ठेवते आणि बटाटे कांदे याच्यात असतात. आणि इथं माझी मांजर झोपते खाली. तर इथं माझ्या सगळ्या बरण्या असतात, म्हणजे साखर वगैरे, डाळ वगैरे सगळ्या बरण्या इथं असतात, प्लास्टिकच्या, स्टीलचे. आणि इथं मोठा तेलाचा डब्बा. आणि आपलं हा इथं पीठ आणलेलं कालच दळून मी, तर या रॅकवर मी ठेवलेलं. आणि जे उरलेलं सामान असतं ते मी खाली ठेवते. आणि बाजूलाच आपली ते भेळ, गावची भेळ आणलेली. आणि जे मोठे मोठे भांडे आहेत माझ्याकडं, जे म्हणजे ठेवायला जागा नाही आहे, ते मी याच रॅकमध्ये ठेवते, प्लास्टिकच्या रॅकमध्ये ठेवते. कारण मला इथं लावायला जागा नाही, मांडणीमध्ये जागा नाही आहे, भरपूर भांडे असतात म्हणून. आणि इथं पण आपलं फ्रीजवर पण आपलं एक ट्रे आहे, चमच्याचं पण वरच आहे, आपलं मिक्सर पण वर आहे. आणि इथं माझे थोडेसे साबण वगैरे ठेवायची जागा आहे. आणि वर आपलं मांजरीचं खायचं असतं. आणि छोट्या मोठ्या वस्तू अशा मी ह्या साईडला ठेवलं आहे, डबे वगैरे. त्या साईडला बाथरूमचं सामान ठेवलं आहे थोडं. तर आपलं बाथरूम इथं आहे. इथं आपलं बाथरूम आहे. आणि इथं मशीन पण बाथरूममध्येच ठेवलं आहे, बाथरूम मोठं आहे म्हणून. बघू शकता, मशीन पण बाथरूममध्येच राहतो आमचा. आणि बाहेरचा हॉलमध्ये समजा इथून हे किचन झालं. आणि हा इकडं हॉल आहे आपला. हॉलमध्ये समजा इथं हा किचन आहे पाठीमागं. आणि हा पुढचा रूम आहे. पुढच्या रूममध्ये ए सीची थंडी हवा तिकडे नाही जावं म्हणून आम्ही इथं हे लावलं आहे, पोस्टर लावलं. पोस्टरचं जे बोर्ड आहे ते असं बनवून लावलं आहे. आणि इथं ॲडजस्ट फॅन आहे, तर आम्ही हे पॅक करून घेतो. असं समजा जेव्हा आम्हाला ए सी चालू करायचं असेल तर आम्ही इथं पॅक करून घेतो. आणि इथं आमचं कपाट आहे समोरच, हा कपाट आहे. आणि इथं सोफा आहे, हा सोफा आहे. वरचा फॅन आहे सोफ्यावर जर बसलो तर हवा कमी येते ह्या फॅनची, म्हणून त्या साईडला पण आपला एक फॅन आहे. तर हा सोफा आहे. आणि तसंच बाजूला पण इथं माझी मांजर झोपती खुर्चीवर, 2 खुर्च्या आहेत. आणि इथून जर गेलं आपण, इथं समोरची खिडकी आहे समोरच्या दरवाजाची. आणि तिथं आपलं मांजरीचे बास्केट आणि 2 छत्र्या ठेवल्या आहेत समोर. आणि तांदूळ पण ठेवले दोघीचे. आणि इथून वर गेलं तर आपला वरचा रूम येतो. वरच्या रूममध्ये ए सी लावला तर आपण हे प्लायवूड बंद करतो. ते आम्ही बनवून घेतलं कारण वर बनवेल नव्हतं पहिलं. तर हा वरचा रूम आहे. तर आता मी तुम्हाला खालचा रूम पूर्ण दाखवला. आणि हा इथं समोर ह्या साईडला आमचं डॉगीचं जेवण असतं, पाणी आणि जेवण. आणि इथं समोर टी व्ही आहे, ते ह्या भिंतीला टी व्ही. आणि होम थिएटर पण आहे. इथं आम्ही कपडे टाकते, म्हणजे आमचे डेलीचे कपडे जे धुतले जाते ते आमचे इथं राहतात. आणि खाली जे दिसतं आहे स्टूलच्या बाजूला ते चपल्याचं राख आहे, म्हणजे चपला ठेवतो तिथं. म्हणजे बनवेल ते रॅकच बनवला आहे तो. हा मोठा स्टूल आहे, कधी कधी काम येतो. आणि इथं माझी मांजर झोपली आहे. तर इथं समोर आरसा आहे, समोरच्या म्हणजे दरवाजाच्या खिडकीच्या मध्ये आरसा लावला. इथं मांजर माऊ झोपली आहे, बघा किती मस्त झोपली आहे माऊ. आणि हा दाखवते तुम्हाला, हा मेन दरवाजा. तर मी इथं लावलं, पाऊस येतो, पावसाचं पाणी आतमध्ये न यावं म्हणून प्लास्टिकचं बनवून लावलं आहे. तर इथं बघू शकता, हा बाहेरचा मेन रस्ता आहे, समोरच दिसतं ATM आहे. आणि इथं आपलं बाहेर लय साऱ्या कुंड्या बघू शकता. कोरपडचं झाड पण लावलं आहे, प्लॅन लावलं आहे, मनी प्लॅन. आणि बाजूला चाळूचे पानं आणि कढीपत्ता सोबत लावला आहे.
त्याच्याच बाजूला पण आळूचे पानं लावले आहे. तर मी आता मागच्या व्हिडिओत दाखवलं होतं तुम्हाला, या झाडाचे मी याच आळूच्या पानाचे वडे बनवले होते. बघू शकता. आता पण काढायला आले ते. आणि इथं लावलं आपण लसूण लावलं आहे अलोवेरामध्ये. तर हा पूर्ण सॉल सिस्टम आहे आमचं, सोसायटी आहे. आणि हे सोसायटीचं गेट आहे पुढचं, साई सोसायटी. हाय, मी आज रक्षाबंधनाची काल सुट्टी घेतलेली, 2 दिवस सुट्टी घेतलेली. तर आज पण घरी आहे. तर आज थोडं मला डबे वगैरे साफ करायचे लई काम आहे. तर चला आज नाश्ता करून घेते पहिले, बाकीचं काम मी नंतर करते. चला तर युट्यूब फॅमिली, बाय बाय. चला मंडळी, आज जेवायला पोहे घेतले, बाजूला शेंगा घेतल्या गवारीच्या. बघू शकता, मस्त गवारीच्या शेंगा घेतल्या आणि ठेचा पण घेतला. तर 2 चपात्या घेतल्या. चला तर या नाश्ता करायला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवर नवीन असेल तर.